अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील पडेगाव येथील प्रियंका नितीन सकट यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील पडेगाव येथील प्रियंका नितीन सकट यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। 23 नोव्हेंबरला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घराबाहेर बाळासाहेब साहेबराव दिवटे यांच्याशी नवनाथ दिवटे आणि त्यांच्या वरील कुटुंबाचा वाद चालू होता। आरडाओरडा चालल्याचा आवाज आल्यानं मंगला वसंत सकट या त्यांच्याच गेटजवळ आले असताना नवनाथ अबू दिवटे, करण दिवटे आणि अर्जुन दिवटे यांनी मंगला आईला गेटच्या बाहेर ओढून काठ्या गज तलवारीच्या सहाय्यानं मारण्यास सुरुवात केली। मंगल यांचा आवाज आल्यानं प्रियंका सकट, नितीन सकट घराबाहेर आलं असता मंगल हिला सोडण्याचा प्रयत्न करत असताना नवनाथ अबू दिवटे, करण दिवटे यांनी गज आणि तलवारीनं मारहाण केली। या घटनेतील 7 आरोपींपैकी फक्त 1 आरोपी अटक केलाय, मात्र त्यास न्यायालयासमोर हजर केलं असता 4 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे। आरोपीला पहिल्याच वेळी पोलिसांनी न्यायालयीन कस्टडीची मागणी केली, त्याबाबत चौकशी व्हावी। महिलांना आणि दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, सदर गुन्ह्याचा तपास LCB कडे वर्ग करावा, अशा विविध मागण्यांसाठी बहुजन समता पार्टी यांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी दिली आहे। यावेळी संजय पवार, महादेव दादर, शिवाजी बुलाके, संजय चांदणे, काशीनाथ सुलाखे, मधुकर उकिरडे, आयुब बेगा, भवन कुसेकर, पोपट शिंदे, किशोर काळे, उमेश साठे, संतोष साळवे आदी उपस्थित होते। वसंत नानासाहेब सकट बहुजन समता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे। दिनांक 23/11/24 रोजी 8:30च्या सुमाराला घराच्या पाठीमागे बाळू दिवटे यांच्या घराजवळ कालवा झाल्याचं ऐकून माझी मिसेस मंगल वसंत सकट ही बिबट्या आल्याचं समजून बाहेर आली, तर गेटमध्ये असताना नवनाथ दिवटे आणि बाळू दिवटे यांचा वादावाद चालू होते। त्यावेळेस गेटमध्ये उभं राहून सदरचे भांडण ते ऐकत होते। ती भांडण ऐकते याचा राग येऊन नवनाथ अबू दिवटे, करण नवनाथ दिवटे व अर्जुन नवनाथ दिवटे, आशा नवनाथ दिवटे, सुरेखा नवनाथ दिवटे, अबू धर्मा दिवटे व प्रियंका करण दिवटे हे सगळे त्या ठिकाणी आले आणि माझी मिसेस मंगल वसंत सकट हिला मारहाण करू लागले। त्या मारहाणीचा आवाज ऐकून माझा मुलगा नितीन वसंत सकट हा बाहेर आला। बाहेर आल्यानंतर त्यालाही ओढून त्या ठिकाणी काठ्याने आणि गजाने मारहाण केली। त्यानंतर ते काय येत नाही म्हणून माझी सून प्रियंका बाहेर गेली असता तिलाही तलवारीनं मारहाण झाली। त्या प्राणघात हल्ल्यामध्ये माझा मुलगा नितीन, मिसेस मंगल व प्रियंका हिला अतिशय जबरी मारहाण झालेली आहे। त्यांना 10-10, 11-11 टाके पडलेले आहेत आणि ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचार घेतले आहेत। ते सगळं करत ही घटना घडत असताना मी रितसर 112 नंबरला त्याची सूचना दिली, कल्पना दिली। त्यानंतर SP ओलासाहेब यांनाही फोनवरून सदर घटना घडतानाचा लाईव्ह वृत्तांत सांगितला। त्यानंतर DYSP दयानंद वाकारे यांनाही आम्ही घटनेची कल्पना म्हणजे फोनवरून दिली आणि हे घडत असताना PI किरण शिंदे यांना फोन करून सांगितलं, परंतु कुणी एकही मदतीला आलं नाही। आम्ही माझ्या स्वतःच्या गाडीनं पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी निघालो असता त्याही ह्या वरील 7 लोकांनी आमची गाडी अडवून सोडण्याचाही प्रयत्न केला, परंतु आम्ही कशीबशी गाडी बाहेर काढून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलो। तिथं आल्यानंतर सर्व रक्ताने माखलेले होते। NTV न्यूज मराठी, श्रीगोंदा, अहमदनगर।